CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 अंतर्गत चिखली येथे पैनगंगा नदी जलपूजन व कलशपूजन कार्यक्रम संपन्न झाला। पंचायत समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलसंवर्धन धोरणाचे कौतुक करत वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणार असल्याचे सांगितले। मात्र जलपूजन प्रत्यक्ष पैनगंगा नदीच्या तीरावर न घेता सभागृहात घेतल्याबद्दल त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक नाराजी व्यक्त केली। आमदार महाले म्हणाल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मुंबईहून त्र्यंबकेश्वर येथे जलपूजनासाठी जातात, मग चिखलीतील अधिकारी अवघ्या 10 किलोमीटरवरील पैनगंगा नदीपर्यंत जाण्यास तयार का नाहीत, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला चांगलेच खडेबोल सुनावले। याच कार्यक्रमात त्यांनी जनतेच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी मोठी घोषणा केली। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत चिखली तहसील कार्यालयात जनता दरबार भरविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। जलसंवर्धनाचा संदेश देतानाच प्रशासकीय जबाबदारीची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम चिखली चर्चेचा विषय ठरला आहे। कार्यक्रमाला नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, तहसीलदार विजय सवडे, बीडीओ समाधान वाघ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। CCN न्यूज चिखली बुलढाणा। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जे त्रिशताब्दी वर्ष आहे ते देवाभाऊचं सरकार हे साजरं करत आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जलसंवर्धनाचा संदेश हा आपल्या सर्व भारतीयांना दिला आणि या संदेशावरती प्रत्यक्ष कृतीमधून काम देवाभाऊचं लाडकं सरकार त्या ठिकाणी करत आहे। आज गोदा ते नर्मदा या जलयात्रेच्या माध्यमातून या जलसंवर्धन यात्रेची सुरुवात झालेली आहे। आपल्या चिखलीमध्ये पैनगंगे नदीच्या हे जे जलकलश आहे त्याची पूजा करून आज ही जलयात्रा आपल्या चिखली पंचायत पासून सुरुवात होऊन उद्याला ती शिर्डीला जाणार आहे आणि त्या ठिकाणी चोंडीवरून आणि आज मुख्यमंत्री महोदय त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचं जे उगम स्थान आहे तिथून जे येणारं जे पाणी आहे त्याचा संगमाचा कार्यक्रम उद्या शिर्डी इथे होणार आहे। आपलं सुद्धा पैनगंगेचं पाणी किंवा जलकलश हा तिथे जाणार आहे आणि येणाऱ्या 15 दिवस हा जलसंवर्धनाचे विविध कार्यक्रम हे आपण आपल्या चिखली तालुक्यामध्ये सुद्धा घेणार आहोत। अतिशय चांगला हा कार्यक्रम प्रशासनाने हाती घेतलेला आहे। मी माझ्या सर्व मतदारसंघातील नागरिकांनाही विनंती करते की जलसंवर्धनाचं महत्त्व आपणही जाणून घेऊन त्या ठिकाणी जिथे जिथे हे कार्यक्रम होत आहेत त्या ठिकाणी आपण सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि ही जलसंवर्धनाची चळवळ त्या ठिकाणी उभी करा। धन्यवाद। शासन जलसंपदा विभागामार्फत दिनांक 15 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा हा पंधरवडा राबवण्यात येत आहे। यामध्ये जलव्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, जलपुनर्भरण व इतर सर्व विषयांवर 15 दिवस विविध उपक्रमांचं आयोजन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आलेलं आहे। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गोदा ते नर्मदा जलयात्रा काढण्यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नद्यांचं जलपूजन करून ते जलकलश शिर्डी येथे जातील आणि शिर्डी येथून ही जलयात्रा पुढे घृष्णेश्वर मार्गे प्रवास करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची राजधानी असलेल्या माहेश्वर येथे नर्मदा नदीच्या तीरावर पाठवल्या जातील आणि अहिल्यादेवी होळकरांनी जो जलव्यवस्थापनाचा वारसा आपल्याला दिला तो विचार, वारसा आणि संस्कृती हा त्रिवेणी संगम या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसंपदा विभाग राबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच निमित्त बुलढाणा जिल्ह्यात उगम पावणाऱ्या पैनगंगा नदीच्या जलकलशाचं पूजन आज आपण चिखली नगरीमध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई महाले यांच्या हस्ते आज चिखली येथे केलेलं आहे।
तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.